Cheen tabak dum dum, cheen tabak dum dum, cheen tabak dum dum, dum 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 dum, cheen tabak. तात्या तुम्ही थोडा वेळ इकडे बस. Dum dum. अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है. बाय. जय शिवराय भावांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ओपी टेक मराठीमध्ये. तर आजचा प्रिव्ह्यू तुम्ही बघितलाच असेल. अशा प्रकारचा न्यू इंस्टाग्राम जो ट्रेंड चालू आहे, चीन टपाक टमडम, अशा प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तो ॲप तुम्ही ओपन करायचा आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये बीटमार्क प्रोजेक्ट दिलेला आहे, तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट करून घेतल्यानंतर अलाइट मोशन ओपन करायचं आहे. त्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवर जायचं आहे आणि सुरुवातीला येऊन आपल्या ज्या इमेज आहेत त्या इमेज सिलेक्ट करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला इमेज सिलेक्ट करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे इमेज घेतल्यानंतर 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे आणि त्याची लेंथ समोरच्या बीटमार्क प्रोजेक्टपर्यंत घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटो ह्या ॲड करून घ्यायचे आहेत आणि त्याची लेंथ बरोबर ठेवायची आहे. तरी तुम्ही पण अशा सर्व फोटोज तुम्ही घ्या. तोपर्यंत मी व्हिडिओला स्किप करतो, कारण व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचा आहे आणि फिल स्क्रीन करायचं आहे. तोपर्यंत व्हिडिओ थांबवतो. अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. जर तुमच्याजवळ एवढ्या जास्त फोटो नसतील तर तुम्ही फोटोज डबल घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 7.14वाल्या लेअरवर यायचं आहे आणि प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करून एक लेअर घ्यायचा आहे आणि त्याला फिल स्क्रीन करायचं आहे आणि त्याचा कलरमध्ये जाऊन व्हाईट कलर करायचा आहे आणि त्याला समोर येऊन 8वर यायचं आहे. 8वर आल्यानंतर त्याची लेंथ कट करून घ्यायची आहे आणि इफेक्टमध्ये जायचं आहे आणि ॲड इफेक्ट करून तुम्हाला सर्चमध्ये करून ब्लिंक हा सर्च करायचा आहे आणि ब्लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करून तुम्हाला ते 16वर करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 8.28वर आल्यानंतर तुम्हाला जी फोटो आहे त्याची ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन त्याची कलर हा इफेक्टमध्ये जाऊन लुमिनन्स हा लावून घ्यायचा आहे आणि त्याची ऑपेसिटी ही 65पर्यंत ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला जे फर्स्टवाले आणि 1 आणि 2 नंबरचे लेअर दिसत आहेत त्यावर असं होल्ड करून तो प्लसवाल्या आयकॉनवर करून कॉपी 2 लेयर्स करायचे आहेत आणि बॅक जाऊन आपल्या बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करून पेस्ट 2 लेयर्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या प्लेस झालेले आहेत. त्यानंतर परत बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ही जी नावाच्या पेनजीवर क्लिक करायचं आहे आणि या प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि कॉपी लेअर करायचं आहे. बॅक येऊन आपलं बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे आणि आपल्याला समोर यायचं आहे. त्यानंतर 8.28 आल्यानंतर ती लेअर पेस्ट करून टाकायचं आहे. पेस्ट केल्यानंतर ती लेअरवर क्लिक करून त्याची लेंथ ही 10-14 कट करून घ्यायची आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन त्याला असं त्याची खाली करायची आहे. त्याची साईज वाढवा किंवा कमी करू शकता. अशा प्रकारे त्याला इथे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर परत एकदा बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट ओपन करायचं आहे आणि जी अभिनवा गायकवाडची पेन जी आहे इफेक्टवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला कॉपी इफेक्ट केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला 10.14वर यायचं आहे आणि अभिनवाच्या या पेनजीला इफेक्ट पेस्ट करून टाकायचे आहेत. त्यानंतर थोडं समोर यायचं आहे आणि 12.6वर आल्यानंतर या पण फोटोला इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. त्यानंतर अजून थोडं समोर आल्यानंतर 13.28वाल्या लेअरला पण हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे व्हिडिओ आपला झालेला आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा लोगो लावू शकता. मला लोगो लावून घ्यायचा. प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करून तुमचा जो लोगो आहे तो तुम्ही लावून घ्यायचा आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन त्याची साईज छोटी करून तुम्हाला तो बरोबर
अशा प्रकारे एका कोंड्यात लावून घ्या, वरच्या कोंड्यात लावून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याची लेंथ लास्टपर्यंत करायची आहे आणि त्याला असं होल्ड करून ह्या 2 लेअरच्या खाली घ्यायचं आहे. आणि ज्या आपली नावाची इमेज होती तिला पण असं खाली करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे व्हिडिओ झाल्याच्या नंतर तुम्हाला कोपऱ्यामधल्या आयकॉनवर क्लिक करून अशा प्रकारे HD मध्ये व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.